कृती बरोबर नाही. मी त्यांना बेडकुळी म्हणतो, बेडूकुड्या मार असं म्हणल्यानं जमतंय का? तुम्ही विचाराचं तत्वाचं बोला. तर काय आहे, उगाच काही मुद्दे नसले की वेडपटासारखं काहीतरी बोलायचं. मला त्यांनी पडलेला म्हणले. होय, मी पडलेला आहे. त्यांचे वडीलही निवडणूक लढवले होते विधानसभेचे, ते पण पडले होते. पण 1,00,000 मतं घेणं किती अवघड असतंय की त्यांनी त्यांच्या वडिलाला विचारलं तर जास्त कळत. अजून एक त्यांनी म्हणले होते, मी काय तर गाडीत बसून फोन लावला म्हणून. मी 31 वर्ष झालं राजकारणात आहे. त्या काळचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय निलंगेकर साहेब, गृहमंत्री होते तेव्हा चाकूरकर साहेब, त्यांच्या सहित सगळ्याच्या विरोधात काम केलेलं. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मुद्द्याच्या आधारावर बोलून बोलत असतो. मुद्दा जर सापडला मला बरोबर, आणि 31 वर्षात त्यांनी माघार घ्यायला. ओके, ह्याला कोण आहे? त्यांनी मी दिलेला आहे महापौर पद, अमित भयांतर दिलेला आहे. पण एक जे मत होतं, ज्या मतावर त्यांनी झाले, ते माझ्या मनसेतून आलेल्या भाजपमधल्या एका सदस्याला पुढून मी दिलतो. त्यांना महापौर करण्यात माझा वाटा आहे. काय ह्यांना फोन करायची गरज नाही. काय ह्यांना कसं फोन करेल? किमान खरं बोल. किमान तुम्ही हावच महापौर तिथे माझ्या उपकाराखाली आणि भैयाच्या उपकाराखाली. त्याच्यामुळे होतो, अहो नाही होतो, आणि कधी होणार बी नाही. त्याच्यामुळे जास्त बोलायचं नाही. जेवढं मुद्दा आहे तेवढं बोला. मलाही ते बोलता येते, त्याच्यामुळे भानगडीत पडू नका.